जय श्रीराम. हे चित्र केवळ एक कलाकृती नसून ते श्रद्धा, भक्ती आणि एकाग्रताचे प्रतीक आहे. या चित्राचे महत्त्व आपण जाणून घेऊया. भक्ती आणि श्रद्धेचा संगम. या चित्रात हनुमानजींची आकृती केंद्रस्थानी आहे, म्हणजे मध्ये आहे. हनुमान हे शक्ती, बुद्धी आणि निस्सीम भक्तीचे प्रतीक मानले जातात. चित्रात ठिकठिकाणी जय श्रीराम प्रभूंचे नाव लिहिलेले आहे. हे चित्र पाहणाऱ्यालाही आध्यात्मिक शांतता देते. आता इथे मंत्रांचं सामर्थ्य. महामृत्युंजय मंत्र या कलाकृतीचे आध्यात्मिक मूल्य वाढवतो. हा मंत्र आरोग्य, संरक्षण आणि अकाली मृत्यूपासून मुक्ती देणारा मानला जातो. हनुमानाचे चित्र आणि शिवाचा मंत्र एकत्र असणे हे रुद्र अवतार असलेल्या हनुमानाचे शिवाशी असलेले नाते अधोरेखित करते. आता इथे प्रतिकात्मक महत्त्व. सूर्य आणि चंद्र. सूर्य म्हणजे हे ऊर्जाचे आणि यशाचे प्रतीक आहे. चंद्र हा मनाच्या शांततेचा आणि शीतलतेचा दर्शक आहे. हनुमानाने लहानपणी सूर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला होता. हे या सूर्याच्या रेखाटनातून सूचित होते. हनुमान चालिसातील एक अशी पंक्ती आहे, जुग सहस्त्र योजन पर भानु लील्योताही मधुर फल जानो. याचा अर्थ जुग म्हणजे युग किती आहे? 12,000 वर्ष. सहस्त्र म्हणजे 1000. योजन म्हणजे सुमारे 8 मैल. अशा प्रचंड अंतरावर भानू म्हणजे सूर्य स्थित आहे. हे या पंक्तीचा अर्थ आहे. म्हणजे हनुमानजींनी त्या सूर्याला एक गोड फळ आंबा समजून गिळले होते. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 12,000 × 1000 × 8 ते झालं 96 माईल्स. 1 मैल किती आहे? 1.6 किलोमीटर. मग 96 माईल्स × 1.6 झालं 15,36,00,000 किलोमीटर डिस्टन्स. म्हणजे आधुनिक विज्ञानानुसार पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर हे या प्राचीन ओळीतील जुळते. हे आश्चर्यकारक आहे. हे चित्र आपल्याला आठवण करून देते की कलेच्या माध्यमातून आपण देवाशी आणि स्वतःच्या अंतरंगाशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या हिंदू धर्माशी जोडू शकतो. जय श्रीराम.